नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा आणि आपण काही दिवसापूर्वी मालमत्ता करात सूट आणि त्या संदर्भातले आणखीन काही विषय, हे सर्व विषय घेऊन एक व्हिडिओ बनवला होता। मला त्या जागरूक दिव्यांगाचं कौतुक करायचं आहे जे की व्हिडिओ बघून, परिपत्रक बघून त्या विषयाचा पाठलाग करतात आणि त्या विषयाचं आउटपुट घेण्याचा प्रयत्न करतात। आता याच्यातलाच एक विषय असा आहे, म्हणजे बघा विरोधाभास कसा आहे। ग्रामीण भागासाठी तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्समध्ये सूट, शहरी भागासाठी नाही। म्हणजे दिव्यांगाचे तुम्ही वेगवेगळे दोन प्रकार केलेत का? ग्रामीण दिव्यांग वेगळा आणि शहरी दिव्यांग वेगळा का बरं? ग्रामीण दिव्यांग आणि शहरी दिव्यांगाच्या दुःखामध्ये काही फरक आहे का? बरोबर आहे, ठीक आहे। तुम्ही म्हणाल शहरी दिव्यांग थोडासा जास्त कमाई करत असन वगैरे वगैरे, ओके। मग शहरी दिव्यांगाला खर्च नाही आहे का? शहरी दिव्यांगाला हाल अपेष्ट नाही आहेत का? दिव्यांग हक्क कायदा 2016 हा दोन्हीसाठी लागू नाही आहे का? जर हे सगळं असेल, आपण माझ्या स्क्रीनवर पाहताय मागच्या बाजूला नगर विकास विभाग या विषयावर मी थोडंसं बोलतोय आज। नगर विकास विभाग हा विषय येण्याच्या मागचं कारण आपल्यापैकी एक जागरूक दिव्यांग यांनी शासनाला एक पत्र पाठवलं। शासनाला पाठवलेल्या पत्रामध्ये त्यांनी विचारलं की बाबा मी या ठिकाणी राहतो, तर मला पण घर टॅक्स म्हणजे प्रॉपर्टी टॅक्समध्ये सूट मिळावी। तर त्यांना उत्तर देण्यात आलं की सदरील बाब ही नगर विकास विभागाच्या अखत्यारीत येते आणि तशा प्रकारचं कुठलंही परिपत्रक नगर विकास विभागाने काढलेलं नाही। एक प्रश्न। दुसरी बाब, जर आपण या सगळ्या गोष्टीचा आणखीन जर अवलोकन करण्याचा प्रयत्न केला तर आपण स्क्रीनवर पाहतोय की ही एक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची एक PDF फाईल आहे। या पिंपरी चिंचवडच्या फाईलमध्ये आपण जर केअरफुली पाहिलं तर या ठिकाणी लिहिले माजी सैनिक व सैनिक विधवा पत्नी यांना मालमत्ता करातून सूट देण्याबाबत ही गोष्ट आहे 2021ची। याच्यामध्ये त्यांनी संदर्भ देताना दिले शासन निर्णय क्रमांक वगैरे वगैरे, हे 8 संदर्भ त्यांनी दिलेले आहेत। 8 संदर्भ देऊन प्रॉपर्टी टॅक्समध्ये द्यायला पाहिजे, माझं मत नाही आहे, बिलकुल सैनिकांना द्यायलाच पाहिजे। जे आपल्या देशासाठी स्वतःचं जीवन बलिदान करतात त्यांना द्यायलाच पाहिजे। मग ही गोष्ट जर माजी सैनिकासाठी लागू होते, एसटीतली गोष्ट, एसटीमध्ये 50% तिकीट माफ वगैरे सगळ्या गोष्टी महिलांना लागू होतात, हे सगळं लागू होतं। हे सगळं जर इतरांसाठी लागू होतं तर दिव्यांगांनी तुमचं काय नुकसान केलं? दिव्यांगासाठी या गोष्टी का लागू होत नाहीत? आम्ही एवढे छोटे आहेत का की आमच्याकडे लक्षच द्यायचं नाही? आम्ही एवढे दुर्लक्षित आहोत का? आमचा 2016चा दिव्यांग हक्क कायदा आणि आमच्यासाठी निघालेले परिपत्रक फक्त कागदावरच आहेत का? असे असंख्य प्रश्न मनात येतात। आम्ही खितपतोय, आमची परेशानी आहे, आम्ही अति दुर्बलमध्ये मोडतोय, बरोबर आहे। परमेश्वराने आमच्यावर अन्याय केला आहे, जे काय आम्हाला म्हणायचं ते आम्ही आमच्या मनाला म्हणू। पण हे सगळं आमच्याबरोबर होत असताना आमच्यासाठीच्या गोष्टी कागदावरच का? मी याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला, आपण पाहिला असेल तो, की त्याच्यामध्ये दिव्यांग हक्क कायदा 2016चा कलम नंबर 24 नुसारचा मला अधिकार याबद्दल बोललो आहे। जर समजा एक साधं उदाहरण सांगतोय, जर समजा संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन 1500 रुपये इतर लाभार्थ्याला मिळत असेल, तर मग त्याच्यापेक्षा 25% जास्त तरी कमीत कमी मला का नाही? एक। दुसरी गोष्ट त्याच्यात स्पष्ट लिहिले आहे, 24 नंबरमध्ये या सगळ्या गोष्टी स्पष्ट लिहिल्या आहेत। मग या गोष्टीपैकी किती गोष्टी मला मिळतात? या सगळ्या गोष्टी कागदावर राहत आहेत का? तर तुम्ही बारकाईने बघा, हे जे PDF तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, माननीय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना ही योजना आहे। या योजनेमध्ये शिक्षण कर, रोजगार हमी, फ्लोरेज कर, तसेच अन्य वृक्ष कर, विशेष साफसफाई कर, औषध बांधकाम सक्ती इत्यादी करामध्ये सूट लागणार नाही। पण ही सूट कशामध्ये मिळेल? मालमत्ता करात, म्हणजे सामान्य कर, मलप्रवाह सुविधा लाभ कर, पाणी पुरवठा लाभ कर, रस्ता कर, याच्यामध्ये सूट मिळणार आहे। अशा टाईपची सूट दिव्यांगजनाला का दिली जात नाही? आमचं पण म्हणणं आहे सरसकट सूट देऊ नका। आमचं पण म्हणणं आहे आम्हाला जर कर 2000 होत असेल तर त्याच्यामध्ये सूट देऊन कमीत कमी आमचा कर 1000-1200 तरी करा ना। आमची परेशानी आमच्या जागेवर येऊन एकदा बघा। आणि त्याच्यापेक्षा पुढचं जाऊन मी असं म्हणतोय की जे अधिकारी ज्यांच्या कुठं ना कुठंतरी दिव्यांग एखादा कॉन्टॅक्टमध्ये आहे,
ज्यांना त्या दिव्यांगाचं दुःख माहीत आहे, असेच लोक आपल्यासाठी चांगला निर्णय घेऊ शकतात। मला फक्त एकच शाश्वती आणि एकच अपेक्षा आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट सध्या ज्या दृष्टीने सगळ्या गोष्टीसाठी पटापट निर्णय घेते, त्या दृष्टीने दिव्यांग हिताचे निर्णय घेतले जातील अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे। आता याच्या संदर्भातला आणखीन एक गोष्ट बघा, या गोष्टीमध्ये आपण पाहतोय की हे 2020ची एक न्यूजपेपरची बातमी आहे लोकमतची, आणि त्या बातमीमध्ये इथं लिहिलेलं आहे की दिव्यांग एकूण निधीपैकी जो आपल्यासाठी निधी राखीव असतो ना 5%, त्यावेळेस 3% असेल, इथं 3% लिहिलं आहे, तर या निधीतून शहरातील दिव्यांगाच्या नावावर असलेल्या घर आणि पाणी करामध्ये 50% सवलत मिळणार आहे। हे सगळं होत असताना मग हे नगर विकास विभागाने असं छोटंसं परिपत्रक का नाही काढायचं? दिव्यांग हिताचा का नाही विचार करायचा? दिव्यांग हिताच्या या गोष्टी का केल्या जात नाहीत? म्हणजे पेन्शन 1500 मिळावी, ती पण 2-2, 3-3 महिन्यांनी मिळावी म्हणून मला स्ट्रगल करावं लागते, बरोबर आहे? मग त्याच्यासाठी पण काहीच पाऊल उचललं जात नाही। घरकुल योजनेमध्ये दिव्यांगासाठी आणखी विशेष सुविधा, खालचा मजला, या सगळ्या गोष्टी कागदावर केलेल्या आहेत, त्याच्याबद्दल काय केलं जातं? अहो प्रत्येक गोष्टीत दिव्यांगजनांना अडथळाच दिला जातो। याच्यासाठी ना आपल्याला सगळ्यांना मिळून, तुम्ही मी पक्ष संघटना बाजूला ठेवून, तुम्ही मी सगळ्यांनी मिळून नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन या ठिकाणी पत्रव्यवहार करणे, त्यांना याबद्दल जाब विचारणे। आता हे सगळं कशामुळं, आजचा विषय येतोय कशामुळं माहिती का? सूर्यकांत परशुराम नाईक हे स्वतः पनवेलचे आहेत, रिटायर्ड सर्व्हिसमॅन आहेत, आणि यांच्या स्वतःच्या अधिकारात मला म्हणजे घरपट्टीमध्ये माफी मिळावी याच्यासाठीचा एक पत्रव्यवहार केला माहितीच्या अधिकारामध्ये, आणि त्याच्यानंतर त्यांना उत्तर आलं, आणि त्या उत्तरात आपण स्पष्ट पाहतोय नगरपालिकेसाठी शासन निर्णय प्रामुख्याने नगर विकास विभागाकडून निर्गमित करण्यात येतात, त्यामुळे आपणास आपल्या अर्जात नमूद केलेल्या शासन निर्णयाप्रमाणे मालमत्ता कर रकमेत सवलत देता येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी। नगर विकास विभागाने अशा आशयाचा शासन निर्णय निर्गमित केल्यास आपल्या अर्जावर कार्यवाही करणे शक्य आहे, सबब आपला अर्ज निकाली निघत आहे। 1 मिनिटामध्ये लिहून टाकलं त्याने। नगर विकास विभागाने कुठलंही परिपत्रक काढलं नाही म्हणून आपल्याला देता येत नाही। का नाही काढलं परिपत्रक? काय बिघडतं काढायला? असे किती दिव्यांग, स्टॅटिस्टिक डाटा बघा ना तुम्ही बाकी काही करू नका। किती दिव्यांग हे शहरी भागामध्ये राहतात? ओके, त्यांना प्रॉपर्टी टॅक्स किती होतो? ओके, गणित लावा ना, एवढा होतो, मग एवढा जर माफ केला, याच्यातले काही गोष्टी माफ केल्या, जसं आपण आता पुणे नगरपालिकेचं पाहिलं, काही गोष्टी जर याच्यातल्या माफ केल्या तर मग नेमकं आपल्याला किती बोजा पडतो तिजोरीवर? कॅल्क्युलेशन सगळ्या गोष्टी, मग हे तिजोरीवर बोजा काही स्टेटमध्ये आहे, मग त्या स्टेटमध्ये जर लागू होत आहे तर महाराष्ट्र स्टेटमध्ये का नाही? परत एकदा आजच्या व्हिडिओत मी म्हणतोय, पॉंडिचेरीसारखं स्टेट महाराष्ट्र का होऊ शकत नाही दिव्यांगजनासाठी? का होऊ शकत नाही? तुम्ही मी याच्यासाठी का एकत्र येऊन भांडू शकत नाही? का आपले हे दावे ठेवायचे? का आपण फक्त आपल्या तुटपुंच्या पेन्शन मिळालं का याच्यासाठी जरुरी आहे? मी अजूनही सांगतो, या सगळ्या गोष्टी जरुरी आहेत, पण या गोष्टी जरुरी असताना आपल्या पदरात जर व्यवस्थित काही पाडून घ्यायचं असेल तर आपल्याला एकत्र येऊन भेटावं लागेल ना, एकत्र येऊन भांडावं लागेल ना, एकत्र येऊन आपल्या बाजू मांडावं लागतील ना। हे का नाही केलं जात? मी माझ्या पुरतंच बघायचं, तुम्ही तुमच्या पुरतंच बघायचं, असं मिळून कसं होईल असं म्हणून? आणि हे का नाही होत? म्हणजे दिव्यांगाचे 2 भाग करता तुम्ही, शहरी भाग वेगळा आणि ग्रामीण भागात राहणारा दिव्यांग वेगळा। वा रे वा, छान, म्हणजे दिव्यांगाचे पण 2 प्रकार करून टाकले तुम्ही। जसं वाटतंय ना त्या प्रकार करत चला आणि दिव्यांगाची परेशानी होऊ द्या। का नाही शासन ॲक्टिव्ह झालं? हे जसं पत्र 2021ला काढलं ना, मग तशाच टाईपचं पत्र का नाही काढायला पाहिजे होतं। बरं, 21ला ते काढलं, नंतर त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलंच नाही का की फक्त एवढंच एसटीमध्ये महिलांसाठी जी सूट केली ती तशी सूट करताना स्लीपर कोचमध्ये दिव्यांगजनाला सूट द्यावी असं कधीच वाटलं नाही का? मग वाटलं असेल तर मग त्याची अंमलबजावणी का नाही झाली? आणि वाटलं नसेल तर याच्यापेक्षा घोर अपमान आमचा काय? आमच्या जागेवर एक दिवस राहून बघा, आम्ही ज्यावेळेस रेंगाळत रांगत चालतो, आम्हाला ज्यावेळेस उभारताना दुसऱ्या मिनिटाला सपोर्टची गरज लागते, आम्हाला ज्यावेळेस चालताना आमच्या पायावर हात ठेवून चालावं लागतं, आमचा पाय एकटा पडत नाही।
आम्ही ज्यावेळेस चलतो त्यावेळेस चलता चलता अचानक पडतो. आमचे डोळे 100% अंध असतात. ज्यावेळी आम्ही काठीचा आधार घेऊन चलतो किंवा एखादा आमच्याबरोबर मदतनीस असतो त्यावेळेस आम्हाला माहिती आमचे काय हाल होतात. हे सगळे हाल आमचे होत आहेत. मग या हाल होण्यासाठी कुठं ना कुठं तरी आपल्या मनात पण यायला पाहिजे ना की हे हाल कसे थांबवता येतील, यांना कोणत्या परीने कशी मदत करता येईल. मायबाप, सरकार या बाबतीत आपण विचार करावा. आणि सर्व दिव्यांग बांधवांनी, आपण दोषी आहेत, परत एकदा बोलतोय मी, आपण दोषी आहेत. आपण एकत्र येत नाही, आपण आपल्या अधिकारासाठी फाईट करत नाही, आपण फक्त आपल्या पुरताच विचार करतो. आणि जोपर्यंत ही गोष्ट चालेल तोपर्यंत आपल्या हक्काचं आपल्याला मिळणार नाही. व्हिडिओच्या शेवटी मी सूर्यकांत नाईक जे पनवेलचे आहेत यांचे विशेष आभार मानतो की कमीत कमी त्यांनी या गोष्टीत एक माणसाने तरी इनिशिएटिव्ह घेतला, माहितीच्या अधिकारात का होईना विचारलं. पण आपण जर सगळ्यांनीच असा इनिशिएटिव्ह घेतला, सगळ्यांनीच आपण जर या बाबतीत काहीतरी एकत्र येऊन करायचं म्हणलं तर फक्त एका माणसामुळं म्हणजे नाईक साहेबाच्या एका पुढाकारामुळं आपल्या सगळ्यांचं हित होईल. अशाच टाईपची जर स्टेप घेतली तर हे मात्र आपण लक्षात ठेवा. हो, नुसतं कागदावर नियम का बनवताय आणि का दिव्यांगजनाला बिलकुल नाही मदत करायची अशा उद्देशाने जगताय. परत एकदा सांगतो, माझी कुठली संघटना नाही, माझं कुठलं देणं घेणं नाही, पण जे जाणवतं, जे प्रकर्षाने मांडा वाटतं त्या गोष्टी मी मांडतोच आणि मांडतच राहील. तर आजचा व्हिडिओ हा शहरी भागासाठी पण दिव्यांगजनाला प्रॉपर्टी टॅक्समध्ये माफी मिळावी या संदर्भातला व्हिडिओ आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मात्र मला तुमच्या कॉमेंट्सची किंवा तुमच्या फीडबॅकची गरज आहे की या बाबतीमध्ये नेमकं काय करता येऊ शकतं. तुमचे कॉमेंट्स हे मला तर आनंद देतील, मला तर मोटिवेट करतील, पण बाकी सर्व जे आपले व्हिडिओज पाहणारे लोक आहेत, इतर आपले सर्व दिव्यांग आहेत, त्यांना पण कुठेतरी ॲक्टिव्ह करतील ही अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो.